नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात होत आहे 10 वाजता सकाळी. लाटून बघूनच लाटणं घ्यायचं बरं का. हे आम्ही जत्रेत सुद्धा केलंय. चला व्हिडिओ पहा तुम्ही. तर चला, सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मी किशोरी नवीन एका ब्लॉगमध्ये. तर इथे बघा चीज कटलेट बनवलेत आणि साधे पण कटलेट बनवलेले. तर मला आणि पार्थला आवडतो. मी नेहमी म्हणत असते की चीजचे पदार्थ असतील ते आम्हाला दोघांना आवडतात. तर आज म्हटलं काहीतरी टेस्टी आणि मस्त असं झणझणीत झालं पाहिजे. तर हो, कटलेटसुद्धा मस्त असे तिखटच केलेले. तुम्ही बघू नका, घरी पण बनवा आणि आपल्या घरच्यांना खायला द्या. चला भेटू नंतर. तर चला, आम्ही दोघीजणी निघालो यात्रेला जायला. शहापूरमध्ये वेताळेश्वराचं जे जागृत देवस्थान आहे त्याची यात्रा असते दरवर्षी. 2 दिवस असते. तर तिकडेच जायला निघालो. रात्रीचे 9 वाजलेत आणि जेवण वगैरे करून आम्ही निघालो. आणि यात्रा सुरू झाली तिथून सुरुवातीपासून बघा भांड्यांचं दुकान लागलेलं आहे. म्हणजे जिकडे चाल तिकडे संसार मागे असतोच, याचा अर्थ असा होतो. तर इकडे निघालोत आणि बघा कुशन्स आलेत, ब्रॉच आलेत, इयरिंग्स, बँगल्स, सगळ्या काही गोष्टी आहेत. म्हणजे ते आणि फुगे बघा कसे चमकत आहेत. इथे मी सुद्धा एक लोखंडाची वस्तू घेतलेली आहे, कारण मला पाहिजेच होतं. त्यानंतर इथे आहे ना छोटे छोटे चहाचे कप होते आणि ते जग असतात चिनेमातीचे, म्हणजे शोपीससाठीचे. चपला, बेडशीट, कर्टन्स, सगळ्या काही वस्तू आहेत. मिठाईसुद्धा आलेली आहे, तर नक्की व्हिजिट करा तुम्हीसुद्धा. हे अहोंचे पेंडेंट होते गाठीतले, आता कानातले पण आलेत, ते पण आम्ही पाहिले. आणि इथे बघा काचेच्या भरपूर व्हरायटीज. त्यानंतर हे लॅम्प मला काहीतरी नवीनच वाटलं, युनिक वाटलं. तर त्यानंतर पुढे गेल्यानंतर ते बाहुले वगैरे. आणि आता काही घरात लहान मुलं नाही त्यामुळे ह्या गोष्टी काही घेतल्या नाही. त्यानंतर गर्दी पहा, एवढी प्रचंड गर्दी ना की कधी कधी तर वाटतं चालायलाच नको, आपोआप धक्क्याने आपण पुढे जाऊ अशी कंडिशन होते या यात्रेमध्ये. आणि चपला विपला सगळा काही काही ते बघा. वेण्या प्लास्टिकच्या त्या फुलांच्या वगैरे आल्या नाही. हत्यार बापरे, बोलून फायदा नाही. तर तुम्हाला पण हवे असतील तर आज नक्की जा. आज गुरुवार आहे आणि आजपर्यंत यात्रा आहे. आणि इथे लेहंगेवाला पण दिसला. तो काही तर कधी या वर्षी अगोदर नव्हते आलेला, पण यावर्षी आलेला आहे. आणि हे बघा मस्त असं शहापूर नगरपंचायतने खूप छान हे केलेलं आहे डेकोरेटिव्ह. खूप छान वाटलं. घड्याळ वगैरे बसवलं आहे आणि ते मारुती राया श्रीराम मंदिराचं चित्र रेखाटन केलेलं आहे. खूप छान आहे. आणि इथे कळलं आम्हाला की पालखी येते, तर तुम्हीसुद्धा पालखीचं दर्शन घ्या. मस्त अशी वाजत गाजत श्री वेताळेश्वराची पालखी काढली जाते. आणि आई गावदेवीचं जे मंदिर आहे शहापूरमध्ये, अंबिका माता मंदिर, तिथपर्यंत नेली जाते. तर त्यानंतर आहे ना इथे पालणे बघा, लहान मुलांसाठी भरपूर असे पालणे आलेले आहेत. तर तुम्हालासुद्धा घेऊन जायचे असेल तर नक्की आज जाऊ शकता तुम्ही. गुरुवारपर्यंत आहे, म्हणजे आजच्या दिवसापर्यंत आहे. आणि हा व्लॉग जो आहे तो तुम्हाला आज भेटूनच जाईल. तर रात्रीच यात्रा असते. आणि हे बघा आम्ही इथे लाटून बघूनच मग लाटणे घेतलेत, कारण कधी कधी ते असे वाकडे असतात, फॉल्टी असतात ना, म्हणून. तर अशा प्रकारे जत्रा फिरून झालेली आहे. आम्ही बाहेरसुद्धा आलेलो आहोत. आणि आमचे चेहरे बघा कसे थकल्यासारखे झालेत. पिशवी भरून सामान आणले ते पण पहा. तर चला आता उद्याच्या व्लॉगमध्ये भेटू. तर चला, आज आहे गुरुवार, शुभ गुरुवार आणि शुभ सकाळ सगळ्यांना. कामं वगैरे आवरलेत. आता जी खरेदी केली आहे रात्री ती तुम्हालासुद्धा दाखवायची आहे. तर हे बघा लोखंडाची कढई घेऊन आलेली आहे, मला खूप दिवसांपासून घ्यायची होती. आणि इथे हा चमचा घेतलेला आहे मी. दोघींनी आम्ही 2 लाटणे घेतले आणि तुम्ही व्हिडिओ पाहिलेच, आम्ही लाटून बघितले इथे. तर एक दर्शनाताईंचा आणि एक माझा आहे. झारा घेतला इथे, त्याला आहे ना मस्त लाकडाचा असं दांडा दिलेला आहे. तर तो सुद्धा मी घेतलेला आहे. खूप छान वाटलं आणि फिनिशिंग मस्त आहे. त्यानंतर हा मॅशर आहे, तर तो पण घेतला आहे. स्टीलचा आहे पण लाकडाचा पाहिजेच होता. बाई काय घेऊन येते तर संसार कितीही असला तरी तो कमीच पडतो. चला व्हिडिओ तर चला, माझी खरेदी कशी वाटली नक्की सांगा आणि कमेंट करत